आजकाल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करतो. ही उपकरणे आता हौस नसून गरज बनली आहेत. ऑफिस, घर, कंपन्या, बँका, दुकाने व मॉल्स अशा विविध ठिकाणी या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मित्रांनो, तुम्हाला जर इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्तीच्या क्षेत्रात स्वतःचं करिअर करायचं असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही या व्हिडिओमध्ये 5 असे इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्ती व्यवसायाच्या कल्पना तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, ज्यांना भविष्यात मोठी मागणी असणार आहे व या व्यवसायातून पैसा देखील भरपूर मिळवता येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लॅपटॉप व पीसी रिपेअरिंग. आजकाल प्रत्येक सेक्टरमधील कामे लॅपटॉप व पीसीच्या मदतीने केली जातात. प्रत्येक ऑफिसमध्ये लॅपटॉप पीसी पाहायला मिळतात. महासेवा केंद्रे, ग्राहक सेवा केंद्रे, बँका, IT कंपन्या, दुकाने अशा प्रत्येक ठिकाणी दररोजची टेक्निकल कामे, सॉफ्टवेअरशी संबंधित कामे लॅपटॉप पीसीच्या मदतीने केली जातात. त्यामुळे अशी उपकरणे सतत खराब होत असतात. सध्या दुकानांमध्ये दररोजचा हिशोब करण्यासाठी लॅपटॉप पीसीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या उपकरणांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास, सॉफ्टवेअरशी संबंधित प्रॉब्लेम आल्यास लॅपटॉप पीसी रिपेअरिंग शॉपमधून दुरुस्ती केली जाते. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये लॅपटॉप पीसी दुरुस्त करणारे टेक्निशियन नियुक्त केले जातात व त्यांच्याकडून दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे हे काम शिकल्यानंतर बँका, IT कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर नोकरी सुद्धा करता येते किंवा स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करता येतो. इन्व्हर्टर बॅटरी रिपेअरिंग बिझनेस. या व्यवसायाला मार्केटमध्ये खूप स्कोप आहे. इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आल्यापासून बॅटरी रिपेअर करणे, बॅटरी रिप्लेस करणे, बॅटरी चार्ज करणे ही कामे वाढली आहेत. तसेच पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या बॅटरी चार्ज करणे, नवीन बसवणे, दुरुस्त करणे या कामांना देखील मोठी मागणी आहे. आजकाल घरांमध्ये, दुकानांमध्ये विजेची गैरसोय होऊ नये म्हणून इन्व्हर्टर बसवलेले आहेत. इन्व्हर्टर बसवणे, त्याची देखभाल व दुरुस्ती करणे या कामांना सध्या वेग आला आहे. या व्यवसायातून कमाई देखील चांगली होते. त्यामुळे व्यवसायासाठी हा पर्याय उत्तम ठरू शकतो. प्रिंटर रिपेअरिंग करणे. सध्या प्रत्येक शॉपमध्ये व ऑफिसमध्ये प्रिंटर असतो. बिल प्रिंट करणे, रिसिट प्रिंट करणे, कागदपत्रे प्रिंट करणे अशा विविध कामांसाठी प्रिंटरचा वापर केला जातो. प्रिंटर खराब झाल्यावर, प्रिंटरची शाई संपल्यावर प्रिंटर रिपेअरिंग शॉपमध्येच जावे लागते. प्रिंटर दुरुस्तीचे काम शिकण्यासाठी तुम्ही एखाद्या प्रिंटर दुरुस्तीच्या शॉपमध्ये काही दिवस काम करून हे काम शिकू शकता किंवा पुण्यासारख्या शहरात जाऊन प्रिंटर सर्व्हिस टेक्निशियन हा 3 ते 6 महिने कालावधीचा कोर्स करू शकता. AC फ्रीज रिपेअरिंग. AC फ्रीज दुरुस्त करणे या कामाला मार्केटमध्ये खूप मागणी असते. भविष्यात सुद्धा या कामाची मागणी वाढतच जाणार आहे. या दुरुस्तीच्या व्यवसायाला उन्हाळ्यात खूप मोठी मागणी असते. या कामात रिपेअरिंगचे पैसे तर मिळतातच, परंतु होम व्हिजिटचा वेगळा चार्ज सुद्धा मिळतो. या व्यवसायाला वर्षभर साधारण मागणी असते, परंतु सीझनमध्ये इतकी मागणी असते की पूर्ण वर्षाची कमाई सीझनमध्ये मिळते. CCTV कॅमेरा बसवणे व रिपेअर करणे. मागील 10 वर्षापासून या व्यवसायाची मागणी प्रचंड वाढली आहे. घरे, दुकाने, कंपन्या, बँकांमध्ये तसेच सर्व खाजगी व शासकीय आवारात मालमत्तेच्या सुरक्षेसाठी, मानवी सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे बसवले जातात. हे कॅमेरे CCTV टेक्निशियन कडून बसवले जातात. या व्यवसायात CCTV कॅमेरा इन्स्टॉल करणे, कॅमेरा दुरुस्त करणे, देखभाल करणे इत्यादी कामे केली जातात. भविष्यात या व्यवसायाला मोठी मागणी राहणार आहे. हे काम शिकण्यासाठी CCTV सर्व्हिस टेक्निशियन हा कोर्स करावा लागतो. तर मित्रांनो, या होत्या 5 इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दुरुस्तीच्या व्यवसाय कल्पना, ज्यांना मार्केटमध्ये भरपूर मागणी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा कोणती बिझनेस आयडिया तुम्हाला सर्वात जास्त आवडली.